बुलढाणा जिल्ह्यातल्या दाभाडी येथे पशुवैद्यकीय डॉक्टरच्या घरी दरोडेखोरांनी जीवघेणा दरोडा टाकून लुटमार करताना झालेल्या हमल्यात डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना 18 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली आहे। दाभाडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे आणि त्यांची पत्नी माधुरी हे दोघेच घरात झोपलेले होते। दरम्यान 19 जानेवारीच्या सकाळी त्यांच्या घरी त्यांच्या नातेवाईकांना दरोडा पडल्याचे लक्षात आले, तेव्हा डॉक्टर गजानन टेकाळे हा बेशुद्ध होता, तर त्यांची पत्नी माधुरी ह्या मृत झालेल्या होत्या। दरम्यान दरोडेखोरांनी घरातील दागिने आणि काही नगदी लुटून नेले असावे। या झटापटीत डॉक्टर यांचे पत्नीचा मृत्यू झाला असावा, तर डॉक्टर टेकाळे हे बेशुद्ध पडलेले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। नातेवाईकांनी जखमी डॉक्टरांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते। पोलीस घटनास्थळी पोहोचले असून दरोडेखोरांचा शोध सुरू केलाय। शनिवारच्या मध्यरात्री झालेल्या दरोड्याने परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा।